नमस्ते, एनजी किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तर आज मी मच्छी करते। हलव्याची मच्छी आणलेली आहे आणि स्वच्छ धुवून 3-4 वेळा ठेवलेली आहे। आता त्याला मीठ मसाला लावायचा आहे। एवढी मच्छी मी फ्राय करणार आहे आणि एवढाचा रस्सा करणार आहे। रस्स्यासाठी मी बाजूला काढून ठेवली मच्छी। हे हिरवं वाटण आहे मच्छीला लावायला। तर याच्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि जिरं याचं हिरवं वाटण आहे मच्छीला लावायचं। खूप छान चविष्ट मच्छी होते। तर मी हे 1 चमचा भरून घेणार आहे, ते 1.5 चमचा असं। तर घ्यायचं आपल्याला लाल तिखट मसाला घ्यायचा आहे, 2 चमचे घेतले। हळद घेते अर्धा चमचा। चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। सगळं मिक्स करायचं। त्याच्यामध्ये कोकम किंवा लिंबू, चिंच काही टाकते। मी अर्धा लिंबू टाकते। बघा, लिंबाचा रस मी काढून घेतलेला आहे। आता मस्त असं मच्छीला लावून घ्यायचा सगळा मसाला। मीठ मसाला लावून झालेला आहे मच्छीला। तर ते मुरण्यासाठी मसाला चांगला मुरत ठेवण्यास, मच्छीमध्ये जाण्यासाठी मुरत ठेवूया 15-20 मिनिटं। म्हणजे मच्छी खूप छान लागते, एकदम चविष्ट जास्त होते। तर जसं अर्धा तास ठेवायची, पण अर्धा तास आपल्याकडे नसेल तरी पण 15-20 मिनिटं तरी मीठ मसाला लावून अशी मच्छीला ठेवायचं। फ्राय करून घेऊया मच्छीला। 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत मीठ मसाला लावून। गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आणि मच्छी फ्राय करून घेऊया आपण। बघा, इथे मी तांदळाचं पीठ घेतलंय, थोडं रवा घेतलाय, थोडंसं मसाला घेतला, हळद घेतली आणि थोडंसं मीठ घेतलंय। सगळं मिक्स करायचं आपल्याला आणि मच्छीला लावून फ्राय करायचे। सगळं मिक्स करून घेऊया। ह्याच्यामध्ये तुम्ही बेसन पण घेऊ शकता। थोडंसं बेसन टाकलं ना तर आणखी मच्छी छान लागते। आमच्याकडे माझ्या मुलगीला एलर्जी आहे म्हणून मी बेसन याच्यात नाही टाकत। चला, आता मिक्स झालेलं आहे, आपण फ्राय करूया। पॅन मध्ये मी तेल टाकते। खूप कमी तेलामध्ये मी फ्राय करणार आहे। तेल गरम झालेलं आहे, मच्छी टाकते मी याच्यामध्ये। तेल गरम करायचं आणि स्लो गॅसवरती मच्छी फ्राय करायची। तर एका साईडनी फ्राय झालेली आहे, मी आता पलटी करते मच्छीला। मच्छीला हलवूया जरा। तर दोन्ही साईडने मस्त फ्राय झालेली आहे मच्छी। दोन्ही साईडने छान फ्राय झालेली आहे। मी आता गॅस बंद करते, मच्छी काढून घेते। मच्छी आपली झालेली आहे। तर अशा पद्धतीने मच्छी फ्राय करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल। आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।